एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे. इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसेल, कधीच कोणत्याच क्षेत्रानं दिला नसेल. इतका मोठा धोका म्हणते त्याला. हो आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी म्हणायला लागले होते. ते बोलणं, ते हिसकेबाज बोलणं, ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं, ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं, ते तसलं तमाशातले गाणे म्हण, पिक्चरातले गाणे म्हण. त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यांना. हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं. हे धक्कादायक बातमी आली आज, धक्कादायक बातमी आहे. असं जर असेल तर, पण मराठ्यांच्या लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली, तुम्ही विष पाजलं. जर असं केलं असेल तर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील. आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर, त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खून खंडाने मागायला लावल्या. सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला. खून बलात्कार करू करू मराठीही मारले. त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय. आणि एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या. तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला, परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे. याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही. मनोज जरांगे आहे ना, ज्या दिवशी समाजाला अडचणी पठ्ठ्या इथं बसलेला खंबीर यांनी 6 कोटी मराठी आहेत, यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही. हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात, पण इतका मोठा धोका देऊन जातील, इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसेल, कधीच कोणत्याच क्षेत्रानं दिला नसेल. इतका मोठा धोका म्हणते त्याला. मी आणखीनही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण माझा विश्वासच बसणार. मी झोपीत आहे का काय असं वाटतं मला, शॉट बसल्यासारखं झालं. कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता, आहे, हे आतापर्यंत आम्ही मानत होतो. पण इतक्या लवकर घुटणे टेकवील हे नव्हतं वाटत आम्हाला, पण टाकला होता. पण हरकत नाही, शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय, आरोपी सोडून द्यायचे दिसतात, तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत, तुम्ही भ्यायला लागलात कोणाला तरी. पण मनोज जरांगे जवळ जिवंत आहे ना, तवर एकाच्या बी बापात दम नाही, जहागीरदाराच्या अवलाद इतकी मराठ्यांचे मॅटर दबवीन म्हणून नाही. पठ्ठ्या इथं बसलेला कोणाला दबून बी देत नाही मॅटर, आणि दाबून सुद्धा देत नाही. तुम्ही किती तोरम खा असावत, गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठी ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी. पण धसांना एवढा विश्वासघात करायला नकोच होता, कारण लहान विषय नाहीये. या राज्याला काळेमा फासणारं मॅटर झालेलं आहे, क्रूर हत्या झालेली. इतकं सांकळलेलं रक्त, इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही. एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भैया, इतकी क्रूर हत्या झालेली, हिला न्याय देताला असं वाटत होतं. इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती. भेटायला जायला काय तेव्हा ते काय कोमात गेलाय, एवढं काय होतं लगी. आणि तो कोण लागून गेला एवढा. अरे आपले लेकरांचे मुडदे पाडायला लागला. तुमची मायादया केली का यांनी? तुम्हीच सांगता ना, का मायादया करता? करा तुमचं राजकारण करा. मला ताई विश्वासच बसा ना भाऊ. ते दस गेले असते का, मवाळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. पण सरकारपेक्षा मराठ्यांचा जर नाद केला आणि मराठी जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही. इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नका देऊ. सरळ माणूस आहेत आम्ही, सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली, सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला. वाटून देऊ नका. आम्ही जर करायला लागलात तर ह्या समाजानं बघायचं कोणाकडं? धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही. आणि उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतं, वेगळ्या नजरेनं. की काय म्हणते त्याला, काहीतरी आयकॉन का काय म्हणतात ना, हा आयडॉन का आयकॉन काय मानायला लागले होते. हो आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी मानायला लागले होते.
ते बोलणं ते हिसकेबाज बोलणं ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं ते तसलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यांना. पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतंय आता की बोलणाऱ्यांना दाबवा, हे करा ते करा, आम्ही आहेत तुझ्या मागं. बहुतेक असं काही सांगितलं असेल. मग यांची झाली दिसती धावपळ सुरू. आता मला विश्वास बसाना, बोलावं काय हे कळाना. पण एवढंच सांगेन मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं. हे धक्कादायक बातमी आली आज, धक्कादायक बातमी आहे असं जर असेल तर. पण मराठ्यांच्या लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली, तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर. जी लाट आहे मुंडेच्या विरोधात तिचा फायदा तुम्हाला झाला. आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय. पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील, ते या लढ्यात कायम राहतील, हे लढा लढू लागतील. इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही. कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं व्हरपळून काढतील. आपलाच माणूस आपलीच मान तोडील, आपलाच माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही. आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत. आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची.